नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आपण चाललो आहोत आता गावी कोकणामध्ये पावसला। गुढीपाडवानी आपण आहोत पाली खोपोली रोडला। टी ब्रेक घेतलाय, निघालो आपण 12 वाजता रात्री। तर साधारण 2:45 वाजले आता। 2.5 तास लागले यायला इथपर्यंत। तर टी ब्रेक झालाय आता आपला। तर चला निघूया, साधारण 9-10 वाजतील जाईपर्यंत। एक ब्रेक घेऊ संगमेश्वरला, इथून डायरेक्ट आता संगमेश्वरला जाऊ आणि तिथे ब्रेक घेऊ। रस्ता चांगला असेल तर अजून लवकर जाऊ, तर बघू प्रवास कसा होतोय। तर चला, माणगावला पण नाही पोहोचलोय, कोलाडमध्ये जाय अजून। इथून किती वेळ लागतोय बाहेर निघायला माहित नाही। माणगाव कोलाड इथले काम अजून बरीचसे पेंडिंग आहेत। ब्रिजचं कामच नाही झाले, ब्रिजची काम पेंडिंगच आहेत। रस्ते पण खराब आहेत, डायव्हर्जन खूप आहेत। ते छोटा रस्ता आहे। माणगावला पोहोचलोय, हा माणगावचं एसटी स्टँड। ट्रॅफिक नाही आहे माणगावला। आता वाजले आहेत 3:30 रात्रीचे। ट्रॅफिक नाही, अजिबात नाही आहे ट्रॅफिक, त्यामुळे इथला वेळ वाचलाय आपला एक साधारण 10-15 मिनटं। तिथे ट्रॅफिक असतं तेवढा 20-25 मिनटं होतच लेट। आज ट्रॅफिक नाही आहे। कशालीचा बोगदा चालू होता इथून। संगमेश्वर एस टी डेपो जवळ पोचलो आहे। 3.25 तासामध्ये आलो पाली खोपोली रोडहून संगमेश्वरला। रस्ता चांगला आहे, माणगावच्या पुढे सुसाटा रस्ता। अजून 1.5 तास दाखवते पावस। साधारण पोचू आपण 8 पर्यंत पोचू, 8-8:15 पर्यंत। चला, या कारमधून आलो आहे आपण। एस क्रॉस आहे, मित्राचे घेतली आहे गाडी, आपली गाडी नाही घेतली आज। संगमेश्वरचा एस टी डेपो संपल्यानंतर पुढे एक छोटासा एक रस्ता लागतो, एक राईट आहे, तो एक शॉर्टकट आहे। हा रस्ता तो एक गणपतीपुळ्याला आणि एक रस्ता तो रत्नागिरी सिटीमध्ये। तर इथून एक राईट मारल्यावरती आपण गणपतीपुळ्याला जातो, जयगड मार्गे आपण गणपतीपुळ्याला जाऊ शकतो। तसेच एक लेफ्ट जातो, तो रस्ता तो डायरेक्टली रत्नागिरी सिटीमध्ये। एक छोटा ब्रिज लागतो इथे, हा बघा हा ब्रिज आहे। हा रस्ता ओलांडून गेल्यानंतर आपण जातो उक्षीला। तर उक्षीला काय बघण्यासारखं आहे, तर उक्षीला आहे कातळशिल्प। कातळशिल्प इथले खूप फेमस आहेत, खूप लांब लांबच्या लोक इथे कातळशिल्प बघायला खूप सुंदर आहेत, खूप प्राचीन कालीन आहेत। तसेच हा रस्ता जातो पुढे MIDCला, रत्नागिरी MIDCला जातो। मिरजोळ्यातून हा रस्ता जातो, मिरजोळे एक गाव आहे रत्नागिरीमध्ये, तर तिथून हा रस्ता जातो। रस्ता खूप सुंदर आहे, खड्डे वगैरे काही नाहीत रस्त्यामध्ये, खूप छान असा रस्ता, त्यामुळे गाडी पळवायला खूप मजा येते। गावचा रस्ता आहे, रस्ते एकदम नीट अँड क्लीन आहेत, त्यामुळे हा रस्ता पुढे जाऊन JK फाईलला मिळतो। JK फाईल हे रत्नागिरी सिटीपासून हार्डली 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तुम्ही लेफ्टला बघू शकता, हा CNG पेट्रोल पंप आहे JK फाईलचा। तिथे CNG 24 आवर्स उपलब्ध असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे। ज्यांचे CNG कार्स आहेत ते इथे CNG भरून पुढे मग महाड चिपळूण असेल, पुढे ते CNG भरून मुंबईला जाऊ शकतात। तर हा रस्ता जॉईंट होतो रत्नागिरी सिटीमध्ये। थोडं पुढे गेल्यानंतर हा एक मेन लागतो, स्टेट हायवे आहे हा। तर तुम्ही बघू शकता लेफ्टला हा रस्ता येतो संगमेश्वर ST डेपोमधून, आणि हा एक राईट जातो तो रत्नागिरी सिटीमध्ये। सरळ रत्नागिरी सिटी इथून हार्डली 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर चला आपण राईट मारू आणि
थेट जवळ रत्नागिरी सिटीमध्ये. पावसला सकाळचे 8 वाजले आहेत. आपल्याला बरोबर 8:30 तास लागले यायला. घरातून निघालो आपण 11:15 11:30 11:15 तर पोचलो आहे. पावस एस टी स्टँडलाच आहे. निघू आता. नाश्ता बघतो आहे का होता नाही. चालेल. भूक लागली ॲक्च्युली. चला आलो आहे घरी. 8:30 वाजले तरी यायला 8:30 तास लागले. रस्ता थोडा खराब आहे माणगावपर्यंत. माणगावच्या पुढे सुसाट आहे रस्ता आणि पुढे संगमेश्वरच्या पुढे खराब आहे रस्ता. आम्ही उक्षी मार्गे आलो. उक्षी MIDC करून मिरजोळा मार्गे मग JK फाईलला रस्ता बाहेर पडतो. तो रस्ता छान आहे. खूप गावातला रस्ता आहे पण छान आहे. चला आता थोडं आंघोळ करतो, नाश्ता करतो, थोडा आराम करतो आणि मग जाऊन येतो कुठेतरी बाहेर मुलांना घेऊन बीचवरती वगैरे. संध्याकाळी बघू. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. टेक केअर.